सोने चांदीच्या बाबतीत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नाहीये. कारण आज पहाटेच बाजार उघडतात सोने चांदीच्या दरात झालेली ती वाढ पाहून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज पसरत आहे. तुम्ही बरोबर ऐकताय. गेल्या 4 दिवसापासून सोने चांदीत घसरण होत होती, पण आज 5व्या दिवशी जेवढी घसरण झालीये तिचा विचार कोणीही स्वप्नात देखील केला नव्हता. कारण इतकी ऐतिहासिक पडझड आहे की जी गेल्या 25 वर्षात एका दिवसात कधी झाली नव्हती. सोने चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी आजची सरकार ही गोल्डन ऑफर घेऊन उतरली आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोन्याचे भाव वाढत होते, पण सोने चांदीचा जो डोंगर आहे तो आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सोने चांदीचे दर हे थेट जमिनीवर आले आहेत. सोने चांदीच्या बाजारात एक उत्साहाचं वातावरण आहे. सगळेजण म्हणतायत की सोन्याचा बुडबुडा काही दिवसापूर्वी. तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनू 2 लाखाच्या पलीकडे जाणार. यामुळे काही गोरगरीब जनतेने सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती. दुकानं ऊस पडली होती. पण आज चित्र पूर्णतः बदललं आहे. बाजारपेठेमध्ये अचानक सोने खरेदी करणाऱ्या लोकांची तुफान गर्दी झाली आहे. एका तासातच सगळीकडे सराफा बाजार जॅम झाला आहे. नाशिकमध्ये, पुणे, धुळे, जळगाव, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा सराफा बाजारमध्ये अक्षरशः ट्रॅफिक जॅम झाला आहे. कारण किंमत इतकी भयानक घसरली आहे. आता जर आपण किमतीवर नजर टाकायला गेलं तर 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,82,000 रुपये होता. हा इतिहास केला होता. पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण कायला सुरुवात झाली होती. तेव्हाच लोकांना वाटलं होतं की बास, आता सोनं कमी झालं, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. त्यानंतर पुन्हा कमी झालं, पुन्हा कमी झालं. पण 2-2, 5-5 हजार रुपयांनी सोनं कमी होत होतं. पण आज तितक्या रुपयांनी सोनं कमी झालं आहे त्याचा विचार सोनार यांनी देखील कधी केला नव्हता. मार्केटमध्ये भूकंप झाला आहे. कारण की गेल्या 24 तासात अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आज पहाटेच सोन्याचे नवे दर जाहीर केले आहेत. गेल्या 24 तासात सोन्याने मोठी गटांगळी खाल्ली आहे. सोन्याचा तर प्रश्न झालाच, पण चांदीबद्दल तर बोलणं खूप वाईट आहे. कारण की चांदी 4 लाखाचा टप्पा पार करून तिने सगळ्यांना घाम फोडला होता. लोकांना वाटत होतं जे कधीच घडलं नव्हतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही घसरण सगळ्या लोकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे. मोठी ऑफर घेऊन आलेली आहे. कारण आज दिवस हा मोठ्या उत्साहापेक्षा कमी नाहीये. आता ज्यांच्या घरात खरंच लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची होती अशा सगळ्या लोकांना आता अक्षरशः आनंदाचे भरत आलेला आहे. कारण की जो फ्री फॉल चालू झालाय तो पाहून मोठे मोठे गुंतवणूकदार थक्क होऊन गेले आहेत. जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोनं खरेदी करण्यापासून रोखत होता तो डोंगर अक्षरशः तुटून पडला आहे, पूर्णपणे शांत झाला आहे. मग असे काय भाव आहेत? आता लोक असे म्हणू लागले आहेत की सोनं 1 लाखाच्या खाली येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे आता भाव जे कमी झाले आहे तर ते त्या भावाला आता खरेदी करायची आहे का? लगेचच्या लगेच सराफचं दुकान गाठायचं का? असे ताजे भाव काय आहेत हे पहा. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही 2 मिनिटं तरी लक्षपूर्वक बघितला तर तुमचा सोन्याच्या व्यवहारात मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही खात्री देतो. अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्यासमोर मांडत आहोत. भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात धावून खरेदी करू नका. तर तुम्ही काय करावे? आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा? असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या ताज्या दरांपासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे? चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे? त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोनं, ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्त्व आहे. त्यानंतर 22 कॅरेटचा दर, ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे फायद्याचे ठरेल? आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे? हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतः किमतीचा अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही.
त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत। अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर? आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे। हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा। किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसापूर्वी सूचित केले होते, पण अनेकांना ते पटलं नाही। काही लोकांनी घाईत खरेदी केली, तर काहींनी काल थोडा वेळ कमी झाल्यावर सोने घेतले। मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता, आणि काल खरेदी करणारी आता रडत आहेत। त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा। सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व छबूत माहिती आपण पाहणार आहोत। चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल ना? नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगा, कारण कालपर्यंत जागतिक बाजाराची 4 लाख रुपये होती, ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे। आजचा चांदीचा भाव आपण बघायला गेलं तर तो आहे 278 रुपये प्रति ग्रॅम। आता हाच चांदीचा दर 29 जानेवारी रोजी 400 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास होता, त्यानंतर तो झाला 350 रुपये, त्यानंतर तो झाला होता, त्यानंतर 290 रुपये, त्यानंतर 268 रुपये, आणि आत्ताचा आहे तो 278 रुपये। तरी लक्षात घ्या, हा मुद्दा भाव वाढीचा नाहीये, कारण की 400 पासून आज जर एखाद्याने घ्यायचा विचार केला तरी 278 ही झालेली आहे। आता पाहणी जर तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचं अभिनंदन, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सोन्याचा आहे। आता सोनं किती रुपये त्या ठिकाणी झालेलं आहे? काय सोन्याच्या भावामध्ये भरत पडला आहे? सोनं 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट काय रेट आहे? या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहोत। सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य हे देखील सांगितलं जाईल, तर तो आहे 1,18,190 रुपये। आता हा प्रति तोळ्याचा भाव आहे। एका ग्रॅमचा जर हिशोब केला तर 11,819 रुपये हे आज त्या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून 18 कॅरेट सोनं आहे। आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून घसरण होत होती, पण काल आणि आजमध्ये याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळत आहे। आता जवळपास सोनं 25 ते 30 हजार रुपयांनी घसरलं होतं, पण आज पुन्हा सोन्याने 3-4 हजार रुपयांची पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे। म्हणजे सोन्याच्या भावात एक प्रकारे हळाहळ दिसून येत आहे। त्यानंतर 22 कॅरेटचा जर हिशोब केला तर 1,40,300 रुपये त्या ठिकाणी 22 कॅरेट आहे। आता हेच 22 कॅरेट 1,33,000 रुपयांपर्यंत कालपर्यंत येऊन पोहोचलं होतं, तर आज जवळपास 7,000 रुपयांनी पुन्हा एकदा हे सोनं वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। अर्थात हे सोनं जवळपास 30,000 रुपयांनी कमी झालं होतं, पण आता वाढ मात्र 7,000 रुपयांची झाली आहे। त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा जर हिशोब केला तर 1,54,300 रुपये 24 कॅरेट सोनं आहे। आता हेच सोनं 1,80,000 जाऊन पोहोचलं होतं, आता अक्षरशः येऊन हे 1,45,000 रुपयांपर्यंत येऊन आलं होतं, तर पुन्हा एकदा हे सोनं 8 ते 9,000 रुपयांनी 24 कॅरेट वाढलं आहे। आता ज्या लोकांनी काल खरेदी केलं होतं ते लोक कदाचित खुश असतील, आणि ज्यांना आज खरेदी करायची ते घेऊ द्या। कमी होईल की जास्त वेळ? आता तुमचा याच्यावर काय मत आहे? पुढे वाढेल, कमी होईल? तुम्ही खरेदी करणार की थांबणार? नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। धन्यवाद।